श्री स्वामी समर्थ. आज आपण विजया एकादशीचे महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत कोणती आहे ती आज पाहणार आहोत. दर महिन्यात 2 वेळा म्हणजे कृष्ण आणि शुक्ल पक्षातला एकादशी येते. प्रत्येक एकादशीला एक वेगळे नाव आणि महत्त्व आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत, पूजा आणि महत्त्व आपण जाणून घेऊया. विजया एकादशी प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या 2 दिवस आधी साजरी केली जाते. या दिवशी विष्णुदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की जर या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि उपवास निर्मळ मनाने केले तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. विजया एकादशीला दैनंदिन कामे आटोपल्यावर स्वच्छ नवी वस्त्र घालून एकादशीच्या व्रताचा संकल्प करावा. पूजा करण्यापूर्वी पाठावर पूजा आखून त्यावर 7 प्रकारचे धान्य ठेवा. यानंतर यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पिवळी फुले, फळे आणि तुळस अर्पण करावे. तसेच धूप पेटवावा. तुपाचा दिवा लावून आरती करावी. व्रताच्या संध्याकाळी भगवान विष्णूची आरती केल्यानंतरच फराळ करावा. रात्री झोपेऐवजी परमेश्वराची स्तुती करत उपवास सोडायच्या आधी दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यांना शक्य तेवढी देणगी द्यावी. यानंतर उपवास सोडा. जेवताना भगवान विष्णूकडे काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना व्यक्त करू शकता. पौराणिक कथेनुसार स्वतः मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामानी लंकेवरील विजयासाठी विजया एकादशीचा उपवास केला होता. म्हणून या एकादशीला विजया एकादशी असे म्हटले जाते. त्याचबरोबर पुराणानुसार विजया एकादशीचे व्रत केल्यास आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा जाणवत नाही. सोबतच मोक्षप्राप्ती मिळते. याशिवाय या व्रतामुळे वाईट दृष्टी लागत नाही असे म्हटले जाते. आपल्या मनात नेहमी भीती आणि नकारात्मकता असेल तरी हा उपवास केल्याने नकारात्मकता नाहीशी होते. श्री स्वामी समर्थ.